Good morning student. Today we learn next two step which is involved in managing risk in your business, that is analysis and evaluation of impact of risk and treat risk to your business. These two steps we learn in this lecture. So we start with first analyze and evaluation of the impact of risk. Once you have identified the risk to your business, you need to assess the possible impact of those risks. You need to separate minor risk that may be acceptable for the major risk that must be managed immediately. म्हणजे या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट स्टेप दिली आहे ती म्हणजेच ॲनालाइज अँड इव्हॅल्युएशन द इम्पॅक्ट ऑफ रिस्क. म्हणजेच थोडक्यात आपल्या बिझनेसवरती ज्या काही रिस्क येणार आहे त्याचं ॲनालिसिस करून त्याचा इम्पॅक्ट आपल्याला किती प्रमाणात होणार आहे ते ॲनालिसिस करायचं असतं. आपण पहिल्या दोन स्टेपमध्ये पाहिलं की आपण त्या ठिकाणी आपल्या बिझनेसला कोणकोणत्या प्रकारचे रिस्क येणार आहेत ते आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करत असतो. मग या रिस्क आयडेंटिफाय केल्याच्या नंतर ज्या काही रिस्क पॉसिबल रिस्क आहे त्याचं असेसमेंट करून आपल्याला त्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होणार आहे, किती प्रमाणात त्याचा आपल्या बिझनेसवरती इम्पॅक्ट होणार आहे तो असेस करणं खूप गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून आपण कोणत्या रिस्क ह्या मायनर आहेत आणि कोणत्या रिस्क ह्या मेजर आहेत त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजेच थोडक्यात आपले जे काही रिस्क येणार आहे त्याचं क्लासिफिकेशन आपण करून घ्यायचं असतं. कारण मायनर रिस्क हे आपण इझिली त्या ठिकाणी हँडल करू शकतो, परंतु मेजर रिस्क आहे ते आपल्याला इमिजिएट त्या ठिकाणी मॅनेज करणं खूप गरजेचं असतं. कारण मेजर रिस्कच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट हा बिझनेसवरती झालेला दिसतो तो रादर दॅन मायनर रिस्क. त्यामुळे मायनर रिस्क आणि मेजर रिस्क असं डिवायडेशन केल्याच्या नंतर आपण मेजर रिस्क ज्या येणार आहे त्या कशा पद्धतीने योग्यरित्या मॅनेज करता येईल, इमिजिएटली कशा पद्धतीने मॅनेज करता येईल याच्याकडे आपण फोकस करू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला जे काही रिस्क येणार आहे त्याचं डिवायडेशन करून आपण कोणत्या प्रकारे त्याचा ॲनालिसिस करू शकतो याच्याकडे फोकस केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी रिस्कचा इम्पॅक्ट ॲनालिसिस करण्यासाठी व इव्हॅल्युएट करण्यासाठी वेगवेगळे स्टेप दिले आहेत. त्या कोणकोणत्या स्टेप्स आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली स्टेप्स आहे ती म्हणजे ॲनालायझिंग द लेवल ऑफ रिस्क. To analyze the risk, you need to work out the likelihood of it happening and the consequences it will have of the risk you have identified. This refers to as level of risk and can be calculating using the formula level of risk is equal to consequences into likelihood. यामध्ये आपल्याला फर्स्ट स्टेप दिली आहे ती म्हणजे अनालाइज द लेवल ऑफ रिस्क. म्हणजे यामध्ये आपण जी काही रिस्क येणार आहे त्याची लेवल ॲनालिसिस करणं खूप गरजेचं असतं. मग त्यामध्ये ती रिस्क आल्याच्या नंतर कोणकोणत्या गोष्टी घडू शकतात, त्याची शक्यता आहेत, म्हणजेच कोणकोणत्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे ती त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर ती गोष्ट किंवा रिस्क आल्याच्या नंतर त्याचा परिणाम काय काय होऊ शकतो, म्हणजेच त्या रिस्कच्या माध्यमातून आपल्या ऑर्गनायझेशनवरती परिणाम काय काय होऊ शकतो हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. त्याच्या माध्यमातून आपण लेवल ऑफ रिस्क ही आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजेच थोडक्यात ती एखाद्या रिस्कच्या माध्यमातून म्हणजेच आपण रिस्क आयडेंटिफाय केल्याच्या नंतर ती रिस्क आल्याच्या नंतर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी घडू शकतात त्या शक्यता त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्याचा इम्पॅक्ट आपल्या बिझनेसवरती कशा पद्धतीने होऊ शकतो, म्हणजे त्याचा परिणाम आपल्या ऑर्गनायझेशनवरती कसा होऊ शकतो हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून आपण लेवल ऑफ रिस्क ही आयडेंटिफाय करू शकतो. मग लेवल ऑफ रिस्क आयडेंटिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. फॉर्म्युला असा आहे की लेवल ऑफ रिस्क इज इक्वल टू कॉन्सिक्वेन्सेस इंटू लाईकलीहूड. म्हणजेच त्याच्यावरती होणारे परिणाम आणि होणाऱ्या शक्यता, येणाऱ्या शक्यता यांचं डिवायडेशन मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी लेवल ऑफ रिस्क ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. लेवल ऑफ रिस्क इज ऑफ्टन डिस्क्राइब ॲज लो, मीडियम, हाय और व्हेरी हाय. इट शुड बी ॲनालाइज इन रिलेशन टू व्हॉट यू आर करंटली डुईंग टू कंट्रोल इट. Keep in mind that control measures decrease the level of risk but do not always eliminate it. म्हणजेच रिस्कची लेवल ही त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीने डिस्क्राईब केलेली दिसून येते. म्हणजेच त्यामध्ये लो, मीडियम, हाय आणि व्हेरी हाय या मेजरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी डिस्क्राईब केलेली दिसून येते. त्याचबरोबर आपण एखादी रिस्क आल्याच्या नंतर त्याला कंट्रोल करण्यासाठी करंटली काय आपण गोष्टी घडत आहोत त्याच्यावरती आपल्याला रिस्क ऑफ लेवल ही डिपेंड असलेली दिसून येते. म्हणजेच एखादी रिस्क आयडेंटिफाय केल्याच्या नंतर आपण ती कंट्रोल करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करत आहोत त्याच्यावरती आपल्याला त्याचा रिस्कची लेवल ही आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर जे काही आपण कंट्रोल करणार आहोत त्याच्या माध्यमातून ती लेवलची रिस्क ही आपण डिक्रीज करू शकतो. म्हणजेच जे काही आपण गोष्टी करणार आहोत ती रिस्क आयडेंटिफाय केल्याच्या नंतर ती कंट्रोल करण्यासाठी त्याच्या माध्यमातून आपण त्या रिस्कची लेवल ही कमी करू शकतो, परंतु इलिमिनेट करू शकत नाही. प्रत्येक वेळेला ती आपण इलिमिनेट करू शकत नाही, नष्ट करू शकत नाही, तर त्याची जी काही लेवल आहे ती आपण कमी करू शकतो. द रिस्क ॲनालिसिस कॅन बी डॉक्युमेंटेड इन मॅट्रिक्स सच ॲज दिस. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लेवल ऑफ रिस्क असेल किंवा लाईकलीहूड असेल ते कशावरतून ठरवलं जातं ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. मग आपल्याला फर्स्ट दिली आहे ती फोर्थ लेवलची रिस्क आपल्याला दिली आहे. त्याला लाईकलीहूड हे व्हेरी लाईकली असलेलं दिसून येतं. मग हे कधी घडतं तर जेव्हा एखादी रिस्क ही पूर्णपणे एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एका वर्षामध्ये एकापेक्षा जास्त वेळा घडत असेल तर त्याला आपण फोर्थ लेवल ही दिलेली आहे. म्हणजेच त्याबरोबर लाईकलीहूड म्हणजे शक्यता ही त्या ठिकाणी व्हेरी लाईकली दिलेली आहे. म्हणजेच एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एखादी रिस्क ही त्या ठिकाणी एकपेक्षा जास्त वेळा येत असेल एका वर्षामध्ये तर त्याला आपण व्हेरी लाईकली असं लाईकलीहूड त्या ठिकाणी आपल्याला दिले शक्यता दिलेली आहे. त्याला लेवल ही चौथ्या लेवलला दिलेली आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ती म्हणजे थर्ड लेवलची रिस्क, त्यालाच आपण लाईकली रिस्क असं म्हटलं जातं. लाईकलीहूडमध्ये त्याला लाईकली हे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. म्हणजे डिस्क्रिप्शन त्याचं दिलेलं आहे की हॅपन अबाउट वन्स अ इयर इन दिस इंडस्ट्री, म्हणजेच एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एखादी घटना ही वर्षातून एकदाच घडत असेल तर त्याला आपण लाईकली असं म्हटलं जातं. त्याला लेवल ही थर्ड लेवल दिलेली आहे, म्हणजे थर्ड लेवलची रिस्क त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर सेकंड आहे अनलाईकली, हॅपन एव्हरी 10 इयर्स ऑर मोर इन दिस इंडस्ट्री. म्हणजेच त्या ठिकाणी अशा प्रकारच्या रिस्क म्हणजे सेकंड लेवलची रिस्क किंवा अनलाईकली रिस्क ह्या ठिकाणी आपल्याला 10 वर्षातून एकदा घडलेल्या दिसून येतात किंवा त्यापेक्षा जास्त काळामध्ये घडलेल्या दिसून येतात. म्हणजेच 10 वर्षातून एकदा जी घटना घडत असते किंवा रिस्क येत असते त्याला आपण, किंवा त्यापेक्षा जास्त काळामध्ये जी काही आपल्याला घटना घडलेली दिसून येते त्यालाच आपण लाईकली असं म्हटलं जातं, अनलाईकली असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादी घटना प्रत्येक 10 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर आपल्याला जी घडलेली दिसून येते, परंतु ती प्रत्येक वर्षानुवर्ष अशी घडलेली दिसून येते, ठराविक पिरियडनंतर वर्षाच्या ठराविक पिरियडमध्ये आपल्याला घडलेली दिसून येते, त्याला आपण अनलाईकली असं म्हटलं जातं. त्याला सेकंड लेवल आपल्याला दिलेली आहे. आणि फर्स्ट लेवलची रिस्क आहे ते म्हणजेच व्हेरी अनलाईकली. म्हणजेच अशा प्रकारच्या रिस्क ह्या फक्त आपल्याला इंडस्ट्रीमध्ये एकदाच घडलेल्या दिसून येतात. म्हणजेच एखादी घटना असेल ती फक्त एकाच वेळेला आपल्याला इंडस्ट्रीमध्ये पूर्ण इंडस्ट्रीच्या लाईफमध्ये फक्त एकदाच घडलेली दिसून येते, त्यालाच आपण व्हेरी अनलाईकली असं म्हटलं जातं. त्याला लेवल ही फर्स्ट दिलेली आहे. अशा पद्धतीने आपण रिस्कच्या लेवल ह्या त्याच्या डिस्क्रिप्शनवरून आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर त्याची शक्यता देखील आपण त्यानुसार आपण आयडेंटिफाय करू शकतो. अशा प्रकारचे लेवल हे आपल्या लाईकलीहूडनुसार दिले आहेत. म्हणजे त्याच्या जे काही गोष्टी घडणार आहेत त्याच्या शक्यता आहेत. म्हणजे एखादी रिस्क आल्याच्यानंतर जे काही आपल्याला शक्यता आहे त्याच्यावरून आपल्याला हे स्केल त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजेच कॉन्सिक्वेन्सेस स्केल एक्झाम्पल, म्हणजेच त्याच्या परिणामांवरून जे काही आपल्याला स्केल दिले आहे ते आपल्याला पुढे दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला लेवल केलेले दिसून येतात. त्याचबरोबर लाईकलीहूड आपल्याला तयार केलेले दिसून येतात डिस्क्रिप्शननुसार. मग ते कोणत्या पद्धतीने केलं जातं ते आपण आता पुढे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट दिले आहे ते म्हणजेच फोर्थ लेवलची रिस्क दिलेली आहे. त्यामध्ये आपल्याला लाईकलीहूड हे सर्व दिलेलं आहे. म्हणजेच त्यामध्ये आपल्याला फिनान्शियल लॉस हा त्या ठिकाणी 50,000पेक्षा जर जास्त होत असेल, म्हणजे एखादी रिस्क आल्याच्यानंतर जर फिनान्शियल लॉस हा त्या ठिकाणी 50,000पेक्षा जास्त होत असेल तर त्याला आपण फोर्थ लेवलची रिस्क असं म्हटलं जातं. म्हणजेच एखाद्या रिस्कचा परिणाम हा आपल्याला 50,000पेक्षा जास्त इफेक्ट त्याचा होत असेल तर त्या ठिकाणी आपण फोर्थ लेवलची रिस्क असं म्हटलं जातं, त्यालाच आपण सर्व असं म्हटलं जातं. नेक्स्ट लेवल आहे ते म्हणजे थर्ड लेवल. थर्ड लेवलला आपण लाईकलीहूडमध्ये आपल्याला हायर दिलेला आहे. म्हणजेच फिनान्शियल लॉस हा त्या रिस्कपासून आपल्याला 10,000 ते 50,000 मधला दिसून येतो. म्हणजेच एखादी रिस्क आल्याच्यानंतर जर त्याचा लॉस किंवा त्याचा इफेक्ट आपल्याला 10,000 ते 50,000पर्यंत लॉस होत असेल तर त्याला आपण हाय लेवलची रिस्क असं म्हटलं जातं. त्याचबरोबर त्याला लेवल ही आपल्याला थर्ड दिलेली आहे, थर्ड लेवलची रिस्क असं म्हटलं जातं. लाईकलीहूड हे हाय आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी कॉन्सिक्वेन्सेसनुसार आपल्याला त्या ठिकाणी रिस्कची स्केल तयार केलेली दिसून येते. त्याच्यानंतर सेकंड लेवलची रिस्क दिलेली आहे, त्यालाच आपण मॉडरेट रिस्क असं म्हटलं जातं. मग यामध्ये याचा इफेक्ट आपल्याला फिनान्शियल लॉस हा बिटवीन 1,000 to 10,000 म्हणजेच 1,000 ते 10,000 मध्ये जो लॉस होतो त्यालाच आपण मॉडरेट रिस्क असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादी रिस्क आल्याच्यानंतर आपल्याला जर त्याच्या माध्यमातून लॉस हा 1,000 ते 10,000 मध्ये जर होत असेल तर त्याला मॉडरेट रिस्क असं म्हटलं जातं. त्याला लेवल ही आपल्याला सेकंड लेवल दिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे फर्स्ट लेवलची रिस्क, त्याला आपण लो लेवल रिस्क असं म्हटलं जातं, लो रिस्क असं म्हटलं जातं. यामध्ये फिनान्शियल लॉस हा आपल्याला 1,000पेक्षा कमी झालेला दिसून येतो. म्हणजेच एखादी रिस्क आल्याच्यानंतर 1,000पेक्षा जर कमी प्रमाणात लॉस होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लो रिस्क असं म्हटलं जातं. त्याला लेवल ही फर्स्ट लेवल आपल्याला दिलेली आहे. अशा पद्धतीने कॉन्सिक्वेन्सेसनुसार म्हणजे एखादी रिस्क आल्याच्यानंतर त्याच्यावरती होणारा परिणाम, आपल्या बिझनेसवरती होणारा परिणाम, त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी रिस्कच्या लेवल आपल्याला आयडेंटिफाय केलेल्या दिसून येतात. म्हणजे आपल्याला नोट दिलेली आहे, त्यामध्ये सांगितलं आहे की प्रत्येक बिझनेसनुसार आपल्याला त्या ठिकाणी रिस्क ह्या ठिकाणी वेगवेगळ्या आलेल्या दिसून येतात. म्हणजेच प्रत्येक बिझनेसनुसार आपल्याला त्या ठिकाणी हे रेटिंग बदललेलं दिसून येतं. त्याचबरोबर जे काही आपल्याला डिफरंट लेवल दिलेले आहेत किंवा स्केल दिलेले आहेत ते देखील आपल्याला प्रत्येक बिझनेसनुसार वाढत गेलेले दिसून येतात. म्हणजे लेवल देखील आपल्याला त्या ठिकाणी बदललेल्या दिसून येतात. अशा पद्धतीचे इन्फॉर्मेशन आपल्याला त्या ठिकाणी नोटमध्ये दिलेली आहे. म्हणजेच जर एखाद्या प्रत्येक बिझनेसनुसार आपल्याला त्या ठिकाणी लेवल ह्या चेंज झालेल्या दिसून येतात. त्याचबरोबर लाईकलीहूड देखील आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. नेक्स्ट इज इव्हॅल्युएटिंग रिस्क. Once you have established the level of risk, you need to create a rating table for the evaluating the risk. Evaluating risk means making a decision about its severity and way to manage it. म्हणजे आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट स्टेप दिली आहे ती म्हणजेच इव्हॅल्युएटिंग रिस्क. म्हणजेच एखाद्या पहिल्या स्टेपमध्ये आपण जर त्या ठिकाणी रिस्क या लेवल आयडेंटिफाय केल्याच्यानंतर, रिस्कची लेवल इस्टॅब्लिश केल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी रेटिंग टेबल करणं गरजेचं असतं. त्याच्या माध्यमातून आपण रिस्क ही इव्हॅल्युएट करू शकतो. तर इव्हॅल्युएटिंग रिस्क म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी
त्या रिस्कची तीव्रता किती असणार आहे, त्याचबरोबर आपण त्या रिस्कला कशा पद्धतीने मॅनेज करू शकतो, कोणकोणत्या वेने मॅनेज करू शकतो, हे त्या ठिकाणी आपण इव्हॅल्युएटिंग रिस्कमध्ये आयडेंटिफाय करत असतो. म्हणजेच थोडक्यात रिस्क आयडेंटिफाय केल्याच्या नंतर आपण त्याचा इफेक्ट आपल्याला कोणत्या पद्धतीने होणार आहे, त्याची तीव्रता किती असणार आहे, त्याचबरोबर आपण ती रिस्क कशा पद्धतीने मॅनेज करू शकतो, कोणकोणत्या वेने मॅनेज करू शकतो, हे त्या ठिकाणी इव्हॅल्युएटिंग रिस्कमध्ये आयडेंटिफाय केलं जातं. फॉर एक्झाम्पल, यू मे डिसाइड द लायकलीहुड ऑफ अ फायर is unlikely, score of 2, but the consequences are score of 4. Using the table and formula above, the fire therefore has a risk rating of 8. 2 × 4 = 8. आपल्याला फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिले तर एखाद्या जर समजा बिझनेसमध्ये आग लागली असेल तर त्याची आपण लाईकलीहुड त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं, म्हणजे त्याच्या शक्यतावरून आपण त्याला रेटिंग हे 2 दिलेले आहे, म्हणजे अनलाईकली त्या ठिकाणी शक्यता दिलेली आहे. परंतु त्याचा कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे त्याचे होणारे परिणाम हे आपल्याला 4th लेवलमध्ये दिसत असेल, त्याचा स्कोर हा 4th लेवलमध्ये जात असेल सरमध्ये, तर आपण त्या ठिकाणी त्याला त्या फायरला रेटिंग करताना आपण 2 × 4 = 8 म्हणजे रेटिंग त्या ठिकाणी आपल्याला 8पर्यंत गेलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने आपण रेटिंग आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी त्या रिस्कला किती पद्धतीने त्याची तीव्रता आहे, त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने मॅनेज करू शकतो, हे त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो. मग या ठिकाणी रिस्क रेटिंग टेबल आपल्याला एक्झाम्पलनुसार दिलेलं आहे, म्हणजेच कशा पद्धतीने रिस्क रेटिंग केलं जातं हे त्या ठिकाणी आपल्याला टेबलच्या माध्यमातून दिलेलं आहे. मग त्यामध्ये पहिला दिले आहे म्हणजेच रिस्क रेटिंग आहे, दुसऱ्यामध्ये डिस्क्रिप्शन आहे, तिसऱ्यामध्ये ॲक्शन दिलेली आहे. म्हणजेच पहिल्यामध्ये आपल्याला रिस्क रेटिंग हे 12 ते 16 यामध्ये रिस्क रेटिंग दिलेलं आहे, म्हणजे 12 ते 16मध्ये रिस्क रेटिंग असेल तर त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन हे सौर दिलेलं आहे, म्हणजे सौर लेवलची आपल्याला त्या ठिकाणी रिस्क असलेली दिसून येते. मग त्याच्यावरती ॲक्शन काय घेतली जाते तर नीड इमिडिएट करेक्टिव्ह ॲक्शन, म्हणजेच त्याच्यावरती योग्यरित्या करेक्टिव्ह ॲक्शन इमिजिएट घेणं गरजेचं असतं. म्हणजे अशा प्रकारचं जर रिस्क त्या ठिकाणी असेल, रेटिंग हे त्याचं 12 ते 16पर्यंत असेल तर त्या रिस्कवरती इमिजिएट ॲक्शन घेणं आपल्याला गरजेचं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला दिले ते 8 ते 12मध्ये, म्हणजे रिस्क रेटिंग जर त्या ठिकाणी 8 ते 12मध्ये असेल त्या रिस्कचं, त्याचं डिस्क्रिप्शन हे त्या ठिकाणी हाय दिलेलं आहे. मग अशा वेळी काय केलं जातं तर नीड करेक्टिव्ह ॲक्शन विदिन अ मंथ, म्हणजेच एका महिन्यामध्ये त्याच्यावरती करेक्टिव्ह ॲक्शन घेणं गरजेचं असतं. म्हणजेच एखाद्या रिस्कचं रेटिंग हे त्या ठिकाणी 8 ते 12मध्ये जात असेल तर त्या रिस्कवरती आपल्याला करेक्टिव्ह ॲक्शन हे एका महिन्यामध्ये घेणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला दिलं आहे म्हणजेच 4 to 8, म्हणजे जर रिस्क रेटिंग हे 4 ते 8मध्ये असेल तर त्याला मॉडरेट रिस्क असं म्हटलं जातं. तर त्याच्यावरती ॲक्शन ही त्या ठिकाणी 3 महिन्यामध्ये करेक्टिव्ह ॲक्शन घेणं गरजेचं असतं. म्हणजेच त्या रिस्कवरती म्हणजे ज्या रिस्कचं रेटिंग हे आपल्याला 4 ते 8मध्ये दिसून येतं त्याच्यावरती ॲक्शन हे आपल्याला पुढील 3 महिन्यामध्ये योग्यरित्या घेणं गरजेचं असतं. आपल्याला दिलं ते म्हणजेच 1 to 4, म्हणजेच 1 ते 4 जर त्याचं रिस्क रेटिंग असेल तर त्याचं डिस्क्रिप्शन हे त्या ठिकाणी लो दिलेलं आहे. मग त्याच्यावरती ॲक्शन कशा पद्धतीने घेतली जाते तर डू नॉट करंटली रिक्वायर करेक्टिव्ह ॲक्शन, म्हणजेच त्याच्यावरती अशा प्रकारची रिस्क असेल त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची करंटली ॲक्शन घेण्याची गरज असते, म्हणजेच आता सध्या त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेण्याची गरज नसते. अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी ॲक्शन ही त्या ठिकाणी 1 to 4मधील रिस्क रेटिंगला दिलेली आहे. म्हणजेच अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे रेटिंग त्या ठिकाणी केलं जातं व त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण त्याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे हे त्या ठिकाणी डिसाईड केलं जातं. युअर रिस्क इव्हॅल्युएशन शुड बी कन्सिडर द इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्टिव्हिटी टू युअर बिझनेस, म्हणजे त्या ठिकाणी रिस्क इव्हॅल्युएशन करताना कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जातात तर पहिली आहे ती म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्टिव्हिटी टू युअर बिझनेस, म्हणजेच एखाद्या ॲक्टिव्हिटीचं बिझनेसमध्ये किती प्रमाणात इम्पॉर्टंट आहे ते त्या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. म्हणजेच ज्या रिस्कच्या माध्यमातून कोणत्या ॲक्टिव्हिटीवरती इफेक्ट होणार आहे ती ॲक्टिव्हिटी आपल्याला बिझनेसमध्ये किती प्रमाणात इम्पॉर्टंट आहे ते त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट इज द अमाऊंट ऑफ कंट्रोल यू हॅव टू ओव्हर द रिस्क, म्हणजेच रिस्क कंट्रोल करण्यासाठी किती प्रमाणात अमाऊंट जाणार आहे याच्यावरती आपल्याला रिस्क इव्हॅल्युएशन हे दिसून येतं. म्हणजे ते रिस्क कंट्रोल करण्यासाठी आपल्याला किती प्रमाणात अमाऊंट त्या ठिकाणी स्पेंड करावी लागणार आहे त्याच्यावरती आपल्याला रिस्क इव्हॅल्युएशन हे डिपेंड असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर नेक्स्ट आहे ते म्हणजेच पोटेन्शियल लॉसेस टू युअर बिझनेस, म्हणजे त्या रिस्कच्या माध्यमातून आपल्याला किती प्रमाणात पोटेन्शियल लॉसेस होणार आहेत बिझनेसला ते देखील त्या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. त्याचबरोबर एनी बेनिफिट ऑर अपॉर्च्युनिटीज प्रेझेंट बाय द रिस्क, म्हणजेच त्या रिस्कच्या माध्यमातून आपल्याला कोणते बेनिफिट होणार आहेत का किंवा कोणती अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी मिळणार आहे का. म्हणजेच एखादी रिस्क आल्याच्या नंतर आपल्याला माहितीच आहे कोणत्या काही रिस्कमधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी निर्माण झालेले दिसून येतात, तर काही बेनिफिट देखील झालेले दिसून येतात. मग अशा प्रकारच्या एखाद्या रिस्कमधून आपल्याला कोणत्या प्रकारचं बेनिफिट होणार आहे का किंवा कोणती अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी निर्माण होणार आहे का या देखील गोष्टी त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जातात. त्याच्या माध्यमातून रिस्क इव्हॅल्युएशन हे केलं जातं. Once you have identified, analyze and evaluate your risk, you need to rank them in order of priority. You can then consider which method you will be used to treat uncapable risk. म्हणजे ज्या ठिकाणी रिस्क आयडेंटिफाय केल्याच्या नंतर त्याचं ॲनालिसिस करून त्याचं रिस्कचं इव्हॅल्युएशन केल्याच्या नंतर
त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक रिस्कच्या प्रायोरिटीनुसार त्या ठिकाणी रँक करणं गरजेचं असतं. म्हणजेच रिस्क आयडेंटिफाय करून त्याचं ॲनालाइज करून इव्हॅल्युएशन केल्याच्यानंतर त्याच्या प्रायोरिटीनुसार आपल्याला त्या ठिकाणी रँकिंग करणं गरजेचं असतं. म्हणजेच कोणती रिस्क ही लवकरात लवकर आपल्याला सॉल्व्ह केली पाहिजे, कोणत्या रिस्कवरती आपल्याला लवकरात लवकर ॲक्शन घेतली पाहिजे, ती आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे. अशा पद्धतीने आपण रँकिंग करून घेणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर आपल्याला ज्या काही अनकॅपेबल रिस्क असतील त्याला कोणत्या प्रकारे कोणत्या मेथडने आपण ट्रीट करणार आहोत किंवा कोणती ती रिस्क कमी करण्यासाठी आपण कोणती मेथड यूज करणार आहोत त्याच्यासाठी देखील आपल्याला अशा प्रकारचं रँकिंग करणं गरजेचं असतं. त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या मेथड या ठिकाणी डिसाईड करू शकतो. ज्या अनकॅपेबल रिस्क आहे त्या हँडल करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या मेथड देखील त्या ठिकाणी डिसाईड करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला रिस्क इव्हॅल्युएशन करून घेणं खूप गरजेचं असतं. त्याच्या माध्यमातूनच आपण मेथड ह्या ठिकाणी डिसाईड करू शकतो. नेक्स्ट इज ट्रीट रिस्क टू युअर बिझनेस. Treating risk involves working through the option to deal with uncapable risk to your business. Uncapable risk range is in severity. Some risk will be require immediate treatment while other can be monitor and treat later. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट स्टेप दिली आहे रिस्क मॅनेजमेंटमध्ये ती म्हणजे ट्रीट रिस्क टू युअर बिझनेस. म्हणजेच त्यामध्ये आपल्या बिझनेसमध्ये कोणकोणत्या प्रकारचे रिस्क येणार आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने ट्रीट करणार आहोत हे त्या ठिकाणी डिसाईड केलं जातं. म्हणजे ज्या काही अनकॅपेबल रिस्क येणार आहेत बिझनेसमध्ये त्या कशा पद्धतीने आपण ट्रीट करणार आहोत, त्याच्यावरती कशा पद्धतीने आपण ॲक्शन घेणार आहोत ते या ठिकाणी डिसाईड केलं जातं. तर अनकॅपेबिलिटी रिस्क ही त्या ठिकाणी रिस्कच्या तीव्रतेवरती डिसाईड केली जाते. म्हणजे रिस्कची तीव्रता किती असणार आहे, त्याचे आपला इफेक्ट किती पद्धतीने किती प्रमाणात होणार आहे त्याच्यावरती रिस्कची कॅपेबिलिटी ही डिसाईड केली जाते. तर काही रिस्कवरती आपल्याला इमिजिएट ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. म्हणजेच इमिजिएट त्याच्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं असतं. तर काही रिस्क आपण मॉनिटर करून आपण त्याच्यावरती लेटर म्हणजेच काही वेळानंतर आपण त्याच्यावरती ॲक्शन घेऊ शकतो किंवा त्यांना काही काळानंतर आपण ट्रीट करू शकतो. परंतु काही रिस्क आहे ते आपल्याला इमिजिएट त्यावरती ॲक्शन घेणं किंवा इमिजिएट त्यांना ट्रीट करणं हे खूप गरजेचं असतं. तर आपण त्या ठिकाणी योग्यरित्या ते हँडल करू शकतो. युअर रिस्क ॲनालिसिस अँड इव्हॅल्युएशन विल हेल्प टू प्रायोरिटाइज द रिस्क दॅट नीड टू बी ट्रीटेड. म्हणजे ज्या ठिकाणी आपण जे काही रिस्क ॲनालिसिस करणार आहोत त्याबरोबर रिस्क इव्हॅल्युएशन करणार आहोत ते रिस्कला ट्रीट करण्यासाठी आपल्याला प्रायोरिटीज देण्यासाठी हेल्प करताना दिसून येते. म्हणजेच कोणत्या रिस्कला आपण त्या ठिकाणी लवकरात लवकर प्रायोरिटी दिली पाहिजे, पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे हे डिसाईड करण्यासाठी आपल्याला रिस्क ॲनालिसिस अँड रिस्क इव्हॅल्युएशन हे त्या ठिकाणी आपल्याला मदत करताना दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला रिस्क ट्रीट प्लॅन डेव्हलप करण्यासाठी काही गोष्टी त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जातात. ते आपल्याला पुढे दिलेल्या आहेत, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज मेथड ऑफ ट्रीटमेंट. म्हणजेच एखाद्या रिस्कवरती आपण कोणत्या मेथडने आपण त्या ठिकाणी त्याला ट्रीटमेंट करणार आहोत ते त्या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर पीपल रिस्पॉन्सिबल फॉर ट्रीटमेंट. म्हणजेच त्या रिस्कवरती आपण जी काही ट्रीटमेंट करणार आहोत त्याला पीपल किती प्रमाणात रिस्पॉन्सिबल असणार आहेत ते त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. म्हणजेच लोकांचं किती त्या ठिकाणी आपल्याला रिस्पॉन्सिबल असणार आहेत त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. त्याच्यानंतर कॉस्ट इन्व्हॉल्व. म्हणजेच ती रिस्क मॅनेज करण्यासाठी आपल्याला किती प्रमाणात किंवा ट्रीट करण्यासाठी आपल्याला किती प्रमाणात कॉस्ट इन्व्हॉल्व त्या ठिकाणी असणार आहे, किती प्रमाणात कॉस्ट इन्व्हॉल्व करावी लागणार ते त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. त्याच्यानंतर बेनिफिट ऑफ ट्रीटमेंट. म्हणजेच ट्रीटमेंट दिल्याच्यानंतर त्या रिस्कला ट्रीटमेंट दिल्याच्यानंतर ट्रीट केल्याच्यानंतर आपल्याला कोणकोणते बेनिफिट होणार आहे ते त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. त्याच्यानंतर लाईकलीहूड ऑफ सक्सेस. म्हणजेच ज्या शक्यता आहेत त्या आपण किती प्रमाणात कमी करू शकतो याच्याकडे लक्ष दिलं जातं. त्याचबरोबर वे टू मेजर द सक्सेस ऑफ ट्रीटमेंट. म्हणजेच सक्सेसचं ट्रीटमेंटचं सक्सेस आपण कशा पद्धतीने मेजर करू शकतो हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी या लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट प्लॅन हा तयार केला जातो, डेव्हलप केला जातो. म्हणजेच कोणत्या रिस्कला कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली पाहिजे याचा प्लॅन त्या ठिकाणी डिसाईड केला जातो किंवा डेव्हलप केला जातो. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी रिस्क कशा पद्धतीने ट्रीट केले जातं त्याचं वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. म्हणजेच आपण रिस्क कोणकोणत्या पद्धतीने ट्रीट करू शकतो त्याचे वेगवेगळे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिले आहेत. ते आपण आता पुढे पाहणार आहोत कोणकोणते ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत ते. फर्स्ट इज अवॉइड द रिस्क. इफ द पॉसिबल यू मे डिसाईड नॉट टू प्रोसीड विथ द ॲक्टिव्हिटी दॅट इट लाईक टू जनरेट रिस्क. Alternatively, you may think of another way to reach the same outcome that does not involve the same risk. This could involve changing your process, requirement and material. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला रिस्क ट्रीट करण्यासाठी पहिला वे दिला आहे तो म्हणजे अवॉइड रिस्क. म्हणजेच त्या ठिकाणी आपण आपल्याला जे काही जर त्या ठिकाणी पॉसिबल असेल तर त्या ठिकाणी जी काही आपण ॲक्टिव्हिटी करणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपल्याला रिस्क येणार आहेत ती जर पॉसिबल असेल तर आपण त्या ठिकाणी प्रोसेस चेंज करू शकतो व दुसरी अल्टरनेटिव्ह प्रोसिजर त्या ठिकाणी घेऊन किंवा अल्टरनेट प्रोसेस त्या ठिकाणी डेव्हलप करून आपण त्या ठिकाणी सेम आउटकमवरती पोहोचू शकतो. परंतु त्या ठिकाणी त्याच्या पद्धतीची रिस्क ही त्या ठिकाणी येणार नाही हे त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, तरच आपण ती रिस्क ही अवॉइड करू शकतो. म्हणजेच एखादी रिस्क ही एखाद्या प्रोसेसमधून येत असेल तर ती प्रोसेस चेंज केल्यामुळे जर आपल्याला ती रिस्क येणार नसेल तर ती आपण नेक्स्ट प्रोसेस ॲडॉप्ट करून आपण सेम आउटकम हे घेऊ शकतो.
याचा इफेक्ट आपल्याला त्यामध्ये आपली जी काही प्रोसेस आहे ती चेंज करावी लागणार असते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये लागणारे इक्विपमेंट असतील किंवा मटेरियल असेल हे आपल्याला चेंज करावं लागणार असतं. अशा पद्धतीने आपण रिस्क अवॉइड देखील करू शकतो. म्हणजेच आपली प्रोसेस चेंज करून आपण त्या ठिकाणी रिस्क अवॉइड करू शकतो. परंतु हे जर पॉसिबल असेल तरच आपण करू शकतो. प्रत्येक रिस्कमध्ये हे पॉसिबल नसते, कारण आपण कोणताही वे वापरला तर त्या ठिकाणी सेम रिस्क येण्याची शक्यता आपल्याला असू शकते. त्यामुळे जर एखादी रिस्क ही जर इतर वेने येत नसेल तर त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने रिस्क ही अवॉइड करू शकतो. नेक्स्ट इज रिड्यूस द रिस्क. You can reduce the risk by reducing the likelihood of your risk happening. For example, through quality control process, auditing, compliance with legislation, staff training, regular maintenance or change in procedure. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला रिस्क ट्रीट करण्याचा नेक्स्ट वे दिला येतो म्हणजे रिड्यूस द रिस्क. म्हणजेच त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने आपण रिस्क ही रिड्यूस करू शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी ज्या काही शक्यता आहेत, एखादी गोष्ट घडण्याच्या ज्या काही शक्यता आहेत त्या आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो त्याच्याकडे आपण फोकस केला पाहिजे. मग त्यामध्ये आपण क्वालिटी कंट्रोल प्रोसेस असेल, ऑडिटिंग असेल, त्याचबरोबर कंप्लेंट विथ लेजिस्लेशन असेल किंवा स्टाफला ट्रेनिंग देऊन असेल किंवा रेग्युलर मेंटेनन्स असेल, म्हणजेच मशिनरी असेल, इक्विपमेंट असेल त्याचा रेग्युलर मेंटेनन्स असेल किंवा एखादी प्रोसेस असेल ज्याच्यामध्ये चेंज करून असेल. अशा गोष्टी करून आपण ज्या काही शक्यता आहेत त्या कशा पद्धतीने रिड्यूस करता येईल व त्याच्या माध्यमातून आपल्याला येणारे रिस्क आपण कशा पद्धतीने रिड्यूस करता येईल याच्याकडे आपण फोकस करू शकतो व त्याच्या माध्यमातून आपण रिस्क ह्या ट्रीट करू शकतो. नेक्स्ट इज रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ द रिस्क ऑकर. फॉर एक्झाम्पल, थ्रू एमर्जन्सी प्रोसिजर, ऑफसाइट डेटा बॅकअप, मिनिमायझिंग एक्सपोजर टू सोर्सेस ऑफ रिस्क और युझिंग पब्लिक रिलेशन्स. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट दिला आहे वे रिस्क रिड्यूस करण्याचा. तो म्हणजेच ज्या रिस्क जी येणार आहे त्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने रिड्यूस करू शकतो त्याच्या माध्यमातून आपण देखील रिस्क ह्या रिड्यूस करू शकतो. मग त्यामध्ये आपल्याला इमर्जन्सी प्रोसिजरच्या माध्यमातून असेल आपण त्या ठिकाणी इम्पॅक्ट आहे तो रिड्यूस करू शकतो. त्याचबरोबर ऑफसाईट डेटा बॅकअप असेल त्याच्या माध्यमातून आपण जो काही इम्पॅक्ट होणार आहे तो कमी करू शकतो. त्याचबरोबर पब्लिक रिलेशनचा यूज करून आपण कशा पद्धतीने इम्पॅक्टाचा रिड्यूस करू शकतो. याच्या माध्यमातून आपण रिस्कचा जो काही इम्पॅक्ट आहे तो रिड्यूस करून इनडिरेक्टली आपण त्या ठिकाणी आपल्याला जी काही रिस्क येणार आहे ती रिड्यूस करू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी आपल्याला येणारे रिस्क ही त्या ठिकाणी आपण रिड्यूस करू शकतो. नेक्स्ट वे ऑफ हँडलिंग रिस्क इज ट्रान्सफर द रिस्क. मे यू एबल टू शिफ्ट सम ऑर all of the responsibilities for the risk to another party through insurance, outsourcing, joint venture or partnership. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट वे दिला आहे रिस्क ट्रीटमेंट करण्याचा, तो म्हणजे ट्रान्सफर द रिस्क. म्हणजेच त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वेच्या माध्यमातून जे काही आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतील किंवा काही वेळा सर्व रिस्पॉन्सिबिलिटीज असतील हे आपण दुसऱ्या व्यक्तीवरती किंवा थर्ड पार्टीवरती आपण देऊ शकतो. म्हणजेच त्यामध्ये इन्शुरन्सच्या माध्यमातून असेल किंवा आउटसोर्सिंगच्या माध्यमातून असेल किंवा जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून असेल किंवा पार्टनरशिपच्या माध्यमातून असेल, ज्या काही बिझनेसच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात त्या आपण दुसऱ्या व्यक्तीवरती देऊन आपल्याला ज्या काही येणारे रिस्क असतात ते आपण ट्रान्सफर करू शकतो. म्हणजेच आपल्याला येणारी रिस्क ही आपण त्या व्यक्तीवर ट्रान्सफर करू शकतो. अशा पद्धतीने देखील आपण रिस्क ट्रीटमेंट ही करू शकतो. म्हणजेच समजा जर आपण त्या ठिकाणी आपल्या गुड्सचा म्हणजे रॉ मटेरियलचा त्या ठिकाणी जर आपण इन्शुरन्स काढून ठेवला असेल आणि जर त्याला जर आग लागली, अशा प्रकारची रिस्क जर आपल्याला त्या ठिकाणी आली आणि तो जो काही रॉ मटेरियल आहे ते पूर्ण जळून खाक झालं तर इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला त्याचा बेनिफिट हा मिळत असतो. म्हणजेच त्याच्या माध्यमातून आपल्याला इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून आपल्याला हेल्पही होत असते. म्हणजे आपल्याला आलेली रिस्क ही आपल्यावरती न राहता इन्शुरन्स कंपनीला त्याचा इफेक्ट झालेलं दिसून येतं, आपल्याला कोणताही त्याचा इफेक्ट झालेला दिसून येत नाही. त्याचबरोबर आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आपल्यावरती येणारी रिस्क आपण जो काही आउटसोर्सिंग म्हणजेच आपला बिझनेस जो कोणी दुसरा रन करत असेल त्याच्यावरती आपण देऊ शकतो किंवा जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून त्या व्यक्तीवरती आपण रिस्क त्या ट्रान्सफर करू शकतो. अशा पद्धतीने ट्रान्सफर रिस्क करू शकतो. त्यामध्ये इतरही काही वे दिले आहे ज्याच्या माध्यमातून आपण रिस्क ट्रान्सफर करू शकतो. ते कोणकोणते आहेत ते पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज क्रॉस ट्रेनिंग स्टाफ सो दॅट मोर दॅन वन पर्सन नोज दॅट हाऊ टू डू द सर्टन टास्क and you do not risk losing essential skill or the knowledge of something happens to the ones of your staff member. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट दिला आहे तो म्हणजेच क्रॉस ट्रेनिंग स्टाफ. म्हणजेच आपल्याला जे काही स्टाफ आहे त्याला क्रॉस ट्रेनिंग कशा पद्धतीने देता येईल याच्याकडे आपण फोकस केला पाहिजे. म्हणजेच एखादा टास्क हा एकापेक्षा अधिक लोकांना माहिती असेल की एखादा टास्क कशा पद्धतीने कंप्लीट केला पाहिजे याचं नॉलेज हे एकापेक्षा जास्त व्यक्तींना मिळू शकतं. म्हणजेच त्या माध्यमातून जर एखाद्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी काही झालं, म्हणजेच एखाद्या स्टाफला मेंबरचा काही प्रॉब्लेम झाला किंवा एखाद्या स्टाफ मेंबरला जरी काही इश्यू येत असेल तर इतर स्टाफ मेंबरच्या माध्यमातून आपण तो टास्क कंप्लीट करू शकतो व त्या माध्यमातून येणारी रिस्क ही आपण त्या ठिकाणी अवॉइड करू शकतो व ट्रान्सफर करू शकतो. अशा पद्धतीने आपण रिस्क ट्रान्सफर देखील करू शकतो. नेक्स्ट इज आयडेंटिफाईंग द अल्टरनेटिव्ह सप्लायर इन केस युअर युजल सप्लायर इज अनेबल टू डिलिव्हर.
म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिलं आहे ते म्हणजेच अल्टरनेटिव्ह सप्लायर आयडेंटिफाय करून देखील आपण त्या ठिकाणी रिस्क ट्रान्सफर करू शकतो. म्हणजेच आपला जो काही रेग्युलर सप्लायर आहे तो जर त्या ठिकाणी प्रोडक्टची डिलिव्हरी करू शकत नसेल तर अल्टरनेटिव्ह सप्लायरच्या माध्यमातून आपल्याला जो काही प्रोडक्टचा सप्लाय लागणार आहे किंवा रॉ मटेरियलचा सप्लाय लागणार आहे तो आपण योग्यरित्या करून आपलं प्रोडक्शन हे चालू शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी येणारी रिस्क ही आपण त्या ठिकाणी अवॉइड करू शकतो. पद्धतीने वेगळ्या पद्धतीने आपण येणारी रिस्क ही आपण ट्रान्सफर करून आपल्या त्या रिस्कवरती आपण ट्रीटमेंट ही करू शकतो. Next is make sure you have adequate insurance. Speak to your insurer to find out if you have a right insurance cover for your business. Be sure to clarify whether you are covered for the risk you have identified in your risk management plan. Keep in mind insurance policies may have different definitions of certain incidents. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिले आहे ती म्हणजेच आपल्याला जे काही इन्शुरन्स आहे तो ॲडिक्वेट आहे की नाही ते ठिकाणी आपण शुअर करून घेणं खात्री करून घेणं गरजेचं असतं. म्हणजेच आपण जे काही आपल्या बिझनेसवरती जे काही इन्शुरन्स कवर घेणार आहोत ते योग्यरित्या आहे का त्याची आपण खात्री करून घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपल्या जे काही रिस्क मॅनेजमेंट प्लॅनच्या माध्यमातून आपण जे काही रिस्क आयडेंटिफाय करणार आहोत त्याच्यावरती योग्यरित्या आपण त्या ठिकाणी इन्शुरन्स घेतला आहे का ते आयडेंटिफाय करणं त्याचबरोबर खात्री करून घेणं गरजेचं असतं. कारण इन्शुरन्स पॉलिसी घेताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या इन्सिडेंटबद्दल इन्शुरन्स पॉलिसीच्या डेफिनेशन हे वेगळ्या असतात. त्यामुळे आपण जी काय आयडेंटिफाय केलेली रिस्क आणि त्यांची असलेली रिस्क त्याची डेफिनेशन ही आपल्याला वेगळी असू शकते. त्यामुळे आपण त्या ठिकाणी आपण योग्यरित्या रिस्क ही आयडेंटिफाय करून इन्शुरन्स पॉलिसीकडून त्यांची डेफिनेशन आयडेंटिफाय करून त्यानुसारच आपण त्या ठिकाणी योग्यरित्या पॉलिसी किंवा जे काही इन्शुरन्स कवर आहे ते आपण घेतलं पाहिजे. मग त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, कोणकोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत ते आपल्याला पुढे दिलेले आहेत. यू हॅव कव्हरेज फॉर द लॉस ऑफ इन्कम यू शुड इन्कर इफ द कस्टमर अफेक्टेड बाय द क्रायसिस स्टॉप ऑर्डरिंग युअर प्रोडक्ट और सर्व्हिसेस. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट दिली आहे ती म्हणजेच एखादा इन्सिडेंट किंवा एखाद्या क्रायसिसच्या माध्यमातून जर आपला कस्टमर अफेक्टेड होत असेल व त्याच्या माध्यमातून तो जर आपले प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस जर ऑर्डर करणं थांबवत असेल तर त्याच्या माध्यमातून जो काय आपल्याला होणारा इन्कम लॉस आहे त्याच्यावरती आपण कव्हरेज घेणं गरजेचं असतं. म्हणजेच इन्शुरन्स कंपनी आहे त्यांच्याकडून आपण जर अशा पद्धतीचं कव्हरेज घेतलं तर आपल्याला जो काही लॉस होणार आहे तो आपण कमी करू शकतो. म्हणजेच एखादा क्रायसिस घडल्याच्यानंतर किंवा एखादा इन्सिडेंट घडल्याच्यानंतर जर आपला कस्टमर अफेक्टेड झाला त्या क्रायसिसमुळे आणि तो जर आपलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस ऑर्डर करणं थांबवत असेल व त्याच्या माध्यमातून जो इन्कम होणार आहे त्या इन्कम लॉस होणार आहे त्याच्यावरती जर आपण कव्हरेज घेतलं तर आपल्याला होणारा लॉस आपण कमी करू शकतो. हॅव अ ॲप्रोप्रिएट इन्शुरन्स टू कवर द रिलेटेड इश्यूज सच ॲज वन साईड इंजुरी टू स्टाफ और व्हिजिटर्स और फॉर लॉस ऑफ युअर कस्टमर गुड्स और मटेरियल. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट दिले होते म्हणजेच आपल्याला ॲप्रोप्रिएट इन्शुरन्स घेणं गरजेचं असतं. म्हणजेच त्या ठिकाणी एखादा स्टाफ असेल किंवा व्हिजिटर असेल त्याला जर वन साईड इंजुरी झाली आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आल्याच्यानंतर जर काही वन साईड इंजुरी झाली तर त्याच्यावरती आपल्याला उपचार करण्यासाठी त्यांनी योग्यरित्या कवर त्याला इन्शुरन्स कवर असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर कस्टमरच्या गुड्स किंवा मटेरियलमध्ये जर लॉस होत असतील तर त्याच्यावरती देखील योग्यरित्या इन्शुरन्स आपण घेणं गरजेचं असतं. त्याच्या माध्यमातून आपण होणारा लॉस हा त्या ठिकाणी आपण कमी करू शकतो. Have a coverage in case your suppliers are affected by crisis and cannot deliver necessary supplies for your business. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिलं आहे ते म्हणजेच जर आपला सप्लायर त्या ठिकाणी एखाद्या क्रायसिसच्या माध्यमातून असेल किंवा एखाद्या इन्सिडेंटच्या माध्यमातून अफेक्टेड झाला असेल तर आपल्या बिझनेससाठी लागणारे जे काही सप्लाय असेल किंवा रॉ मटेरियल असेल त्याचं सप्लाय जर योग्यरित्या होत नसेल तर त्याच्यावरती देखील आपण इन्शुरन्स हे घेऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने पॉलिसीज आपण घेऊन त्या ठिकाणी आपल्यावरती होणारा अफेक्ट हा आपण कमी करू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात घेऊन त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीकडून आपण वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स घेऊन आपण आपल्याला होणारा लॉस हा त्या ठिकाणी आपण कमी करू शकतो. नेक्स्ट इज ॲक्सेप्ट द रिस्क. यू मे ॲक्सेप्ट द रिस्क इफ इट इज कॅनॉट बी अवॉइडेड, ट्रान्सफर और रिड्यूस. अदर रिस्क मे बी एक्सट्रीमली अनलाइक and therefore too impartial or expensive to treat. However, you will need to develop an incident response plan and recovery plan to help you deal with the consequences of the risk if it is occur. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लास्ट स्टेज दिली आहे ती म्हणजे ॲक्सेप्ट द रिस्क. म्हणजेच त्या ठिकाणी एखादी रिस्क आपण त्या ठिकाणी अवॉइड करू शकलो नाही किंवा रिड्यूस करू शकलो नाही किंवा ट्रान्सफर करू शकलो नाही तर अशा प्रकारचे जे रिस्क आहे ते आपण ॲक्सेप्ट करायला शिकल्या पाहिजेत. म्हणजे ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत. तर त्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ज्या काही रिस्क येणार आहे ते आपण योग्यरित्या हँडल करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला इन्सिडेंट रिस्पॉन्स प्लॅन असेल किंवा रिकव्हरी प्लॅन असेल हा त्या ठिकाणी आपण तयार केला पाहिजे. म्हणजेच इन्सिडेंट झाल्याच्यानंतर त्यालावरती कशावरती रिस्पॉन्स द्यायचा त्याचा प्लॅन असला पाहिजे. त्याचबरोबर रिस्क आल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे कॉन्सिक्वेन्सेस त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत म्हणजेच कोणकोणते आपल्याला परिणाम होणार आहेत त्याच्यावरती कशा पद्धतीने आपण रिकव्हरी करणार आहोत त्याचे प्लॅन आपल्याला तयार केले पाहिजेत. म्हणजेच रिस्क ॲक्सेप्ट देखील करता आल्या पाहिजेत. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी आपल्या बिझनेसमध्ये येणारे रिस्क आपण त्या ठिकाणी हँडल करू शकतो.